बजेट नंतर लाडकीला मिळणार 2100 रुपये. पंधराशेचा हप्ता 2100 रुपये होणार. मनपा झेडपीसाठी लाडकींना खुश करणार. विधानसभा निवडणुकीआधी विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर हल्लाबोल केला होता. ही योजना निवडणुकीनंतर बंद पडेल असाही आरोप होत होता. मात्र तसं काही झालं नाही. लाडक्या बहिणींमुळे सत्ता मिळालेल्या महायुती सरकारनं ही योजना सुरूच ठेवली आहे. मात्र 2100 रुपयांचं दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही. मात्र अर्थसंकल्पानंतर मार्चमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याचा पुनरुच्चार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे. योजना बंद झाली, चालू आहे का बंद आहे? चिंता करू नका, मी पैसे मागणार नाही, पण चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना. आता डिसेंबर तुमचा जानेवारी हप्ता येईल, मार्चमध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1500 2100 होतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी 2100 रुपयांवरून विरोधकांनी महायुती सरकारची खिल्ली उडवली होती. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले होते ते पाहूयात. या 40 पैशाचे लाभारीच भक्त हे सोशल मीडियावर दाना टाकायला लागत. आले 3000, आले 3000, आले 3000. बघायची का गंमत 3000ची? बघा आता हे पोर्टल शासनाचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जवळ घेऊन बघा. एकूण आलेल्या अर्जांची संख्या याच्यावर आहे ती 32 लाख अर्ज हे एकूण आलेले आहेत. आणि या 32 लाख अर्जांमध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण 19. सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांना 2100 रुपयांचं आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात असलं तरी अद्याप तसा प्रस्ताव सरकारनं अजून तयार केला नाही. या योजनेचा आर्थिक भार जास्त असल्यानं इतर विभागांच्या कामावर याचा परिणाम झालाय हे वास्तव आहे. असं असूनही लाडक्या बहिणींच्या कोपऱ्याला 2100 रुपयांचा गूळ वारंवार लावला जातोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.